चला 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 इकडून चला. मम्मी 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 काय झालं मम्मी 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 कोणी आलं होतं का मम्मी इथे मम्मी काय झालं मम्मी काही हवंय का काय काय भयानक मम्मी मम्मी सुरूला फोन हा लावतो मम्मी पण काय झालं ते सांगायचं ना मम्मी. हॅलो तुझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय नवसंजीवनी हॉस्पिटलमध्ये पोहोचा. मम्मी काय 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 मम्मी सांगा मम्मी. गाडी काढ गाडी हा काढतो मी काढतो गाडी मम्मी चला. गाडी मम्मी मम्मी ये. मम्मी गाडी काढ गाडी काढ मम्मी. मम्मी थांबा मम्मी. माझ्या पोराच्या माझ्यामध्ये यायचं नाही सोड. चला माझ्या पोराच्या माझ्यामध्ये यायचं नाही. मम्मी आली उठ सुरूट ना सुरूट मम्मी आली सुरूट हे घ्या याला. का थांबला इथं का अगोदर डॉक्टरांना इन्फॉर्म करावं लागेल. आता ओढ सुरू तुला मम्मी काय पण होऊ द्यायची नाही. सरक बाजूला हो. मी तुला काय पण होऊ देणार नाही. सुरू मी तुला काय पण होऊ देणार नाही. सुरू उठ रे माझा राजा. सुरू सुरू डॉक्टर कुठे सौरभ काय झालं सौरभला. अरे ऍक्सिडेंट झाला ना छोटा बाईचा. ऍक्सिडेंट कुठे कसा शिवाडर कुठे आहे ते महत्वाचं नाहीये. डॉक्टर कुठे आहे. मम्मी मम्मी तुम्ही सांभाळा मी बघतो ना डॉक्टरला. अरे डॉक्टर डॉक्टर सुरू मी तुला होऊ देणार. सुरू अरे इथं आहे का कुणी डॉक्टर. सुरू उठ. मी तुझ्यावर रागवली नाही बरं का. मी तुझ्यावर रागवली नाही बाळा. बोल ग कस्तुरी ताबडतोब निघून ये. सौरभचा ऍक्सिडेंट झालाय. माऊ काय झालं. माऊ इथं बस. काय झालं माऊ काय झालं. कोणाचा फोन होता माऊ बोलशील. माऊ कोणाचा फोन होता. सिंधू. हा सिंधू काय बोलली. माऊ सिंधू काय म्हणाली. सौरभ काय झालं. सौरभ सरांचा ऍक्सिडेंट झालाय. काय कसा झालं. एक काम कर तू
उठ उठ निघ. बाबा आहेत घरी. अरे बाबांना मी सांगतो यार, मी सगळं सांभाळतो. तू तू निघ ना माऊ. न सांगता नाही जाता येणार रे. तू वेडी आहेस का ग? ही वेळ आहे परमिशन काढायची. हे बघ माऊ, तू प्लीज तू शांत हो. तू निघ आता. जा, जा. पण त्यांना कळलं तर. अरे माऊ मी आहे ना इथे, तुम्ही सांभाळून घेतो ना सगळं. तू निघ ना. हा? आई बघ आईसाठी मी बाबा आम्ही दोघंही आहोत. तू टेन्शन घेऊ नकोस. तू निघ माऊ. तू एक काम कर. आलो 1 मिनिट माऊ. हे मग हे बघ, तू काळजी करू नको. आणि हे बघ प्रेमात एकदा निघून गेलेली माणसं परत युटर्न मारून येत नाहीत. मग तू लक्षात ठेव, मी इथे सगळं सांभाळतो. तू टेन्शन घेऊ नकोस. तू निघ ना माऊ प्लीज. हे बघ हा, आणि काळजी घे प्लीज. आणि रडू नको प्लीज. शांत हो माऊ. सावकाश. आणि फोन कर मला. ए सुरू, हे माझ्या लेकरा उठणं डोळे उघडणं. माझी चूक झाली बाबा, माफी मागते तुझी. तुला पाहिजे तसं करीन मी, तुला पाहिजे तसं वागेन मी, पण उठणार. असं काय रागवला रे माझ्या. बाई बोलत नाही माझ्याशी, तू पण आता बोलत नाही. माझ्या एकटीचं कसं होणार रे. सुरू उठणार रे. मम्मी हाक मारतीन तुला. एक हाक मारली की उठून उभं राहायचं. तू डोळे उघडणार रे. माझ्या लेकरा उठणार. माय राजा उठणार. मम्मी हे डॉक्टर कुठं होता तू? बघत काय बसलायस? बघ माझ्या पोराकडं. माझा पोरगा डोळा का उघडत नाहीये. असं का पडू नये माझा पोरगा. सांग मला. आम्ही बघतोय प्लीज. आमचा छोटा भाई वाचेल ना? वाचल काय बोलला रे? वाचेल ना काय? वाचल ना नाही शिवा. वाचला पाहिजे, कळलं का? हे डॉक्टर तुला पाहिजे तेवढे पैसे दे ना. पाहिजे तेवढे पैसे देईन. माझा पोरगा मला परत पाहिजे, लक्षात ठेव. हो मम्मी साहेब, ऐकून तर घ्या. मम्मी साहेब, आम्हाला आमचं काम करून द्या प्लीज. विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही आमच्या प्रयत्नांची शर्त करू. वी विल ट्राय आवर बेस्ट. लवकर ऑपरेशनची तयारी करा. माझा पोरगा मला जसाच्या तसा परत पाहिजे. सुरू भाई, हे भाई उठ. भाई बोल तुझ्या पोराशी. बघ तुझ्या पोराचं काय झालं. भाई उठ ना आता तरी उठ. माझ्यावर रागवलाय भाई, माझ्यावर रागवलाय तो काही माझं ऐकायचं नाही. भाई उठ ना. भाई आता तरी उठ. भाई उठ की तू सांग पोराला म्हणजे ऐक. आता तरी उठ. तुझ्या पोराची अवस्था मला बघवत नाही भाई. तुझ्या पोराला आता तू बघितलास ना, आता तुला पण बघवणार नाही भाई. उठ रे. 15 वर्षापूर्वी बिचाऱ्यावर असं पडून राहिलंस तू. मी सगळं सांभाळलं बाई. मी सगळं सांभाळलं, कारण मला सुरूचा आधार होता. तुझ्या पोराची तुझी काही जिम्मेदारी आहे का नाही? असं कुणाकडं बघू बाई. मम्मी कधी रडली नाही. मी कधी कुणासमोर रडले नाही, पण आता आई म्हणून हारते मी. आई म्हणून हारते. ए बाई उठ. बाई उठ. मी किती दिवस सांभाळायचं? हा, तू असं पडून राहिलायस. मी किती दिवस सांभाळायचं? तुझं घर सांभाळलं, तुझा पोरगा सांभाळला, तुझी आई सांभाळली, तुझं कामदाम सांभाळलं. आता नाही होत माझ्याच्यानं. आता नाही होत माझ्याच्यानं. बाई मी हे सगळं एकटंच सांभाळू. माझं जुरूला काही झालं तर माझं काय होईल बाई?
नाही नाही, पण मी हारणार नाही. मी अशी हारणार नाही देवी. मी अशी हारणार नाही. मी काय पण झालं तरी हारणार नाही. मी माझ्या सुरूला परत उभा करणार आहे, कळलं? ए माझ्या पोराची ज्यानं ही अवस्था केली ना, त्याला मी सोडणार नाही. नाही त्याच्या 13व्याची बुंदी खाल्ली तर मम्मी म्हणून नाव सांगणार नाही. माझं पोरगं उभं राहिलं पाहिजे. ऐक, डॉक्टर सौरभच्या सगळ्या केसेस डॉक्टर पालव अटेंड करतील आणि डॉक्टर सौरभसाठी काही इमर्जन्सी केस आली तर आधी मला इन्फॉर्म कर. मी डॉक्टर पालवांशी बोलते. ओके? सौरभ सर कुठलं कस्तुरी रडू नको. रडू नको, शांत हो. मला सांग, आई कशी आहे तुझी? बरी आहे. सौरभ सर खूप लागलंय का ग? कस्तुरी रडू नकोस. ऐक, शांत हो. कस्तुरी, सौरभला काहीही होणार नाहीये. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आणि ते कुठे आहेत आत्ता? ICU मध्ये. कस्तुरी, आय लव्ह यू कस्तुरी. मला तू खरंच खूप आवडतेस. I love you. काय नाही होणार सौरभ. सौरभ, तुला माहितीये, खरं तर जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना तुला, त्या क्षणापासून तू खूप आवडला होतास मला. मलाही असं वाटायचं की आपल्या गप्पा, आपलं बोलणं कधीच संपू नये. पण आज तू काहीच बोलत नाहीयेस. मी आले ना आता तुझ्यापाशी इकडे. मग बोल ना प्लीज, काहीतरी बोल ना प्लीज सौरभ. तुला माहितीये, तू काल जेव्हा मला पोलीस स्टेशन मध्ये प्रपोज केलंस ना, मला तेव्हाच खरं तर उत्तर द्यायचं होतं तुला, पण नाही जमलं. आणि नंतर
परिस्थितीच अशी होती की माझ्या मनात असून सुद्धा मला माझ्या बाबांना नाही ना रे आवडत. त्यांचा विरोध आहे प्रेमाला. पण सॉरी, खरंच सॉरी, माझं चुकलं. मी एकदा बोलायला हवं होतं ना बाबांशी आपल्याबद्दल. कारण तुझ्यात ते सगळे गुण आहेत जे बघून कुठल्याही मुलीचे वडील हसत हसत तिचा हात तुझ्या हातात देतील. आणि मी साधा प्रयत्नही नाही केला. मला माफ कर प्लीज. खरंच सॉरी. पण आता मी तुला तेच सांगायला आले जे तुला ऐकायचं. खरंच सौरभ, आय लव्ह यू. रिअली लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. पण तू प्लीज एकदा माझ्याकडे बघ ना. प्लीज माझ्याशी बोल ना काहीतरी. उठ ना प्लीज. काढणं नकोय मला काढणं नकोय. मी म्हणते तेच झालं पाहिजे. मम्मी साहेब ऐकून तरी घ्या. माझा पोरगा मला जसाच्या तसा परत पाहिजे, कळलं का? तू काय ऐकून घेणार? तुझं काय ऐकून घेणार? तुला कळतंय का? माझं काय सुटतंय. माझ्या पोराला बघवत नाही. माझ्या पोराला काय झालं तर मी काय करेन? काय करेन मी? तुला आई आहे? आई आहे ना तुला? तुला काही झालं तर तुझ्या आईचं काय होईल रे? माझ्या पोराला वाचव दे. मम्मी साहेब आम्हाला पण काळजी आहे. आम्ही योग्य ती काळजी घेतोय. काळजी नाही, काळजी नाही. माझा पोरगा मला परत पाहिजे. माझा सौरभ मला तसंच्या तसं परत पाहिजे. बाई साठमचा पोरगा आहे तो. साधा सुद्धा कुणी नाही. माझ्या सौरभला काय झालं ना, अख्ख्या हॉस्पिटलला आग लावी ना मी. लक्षात ठेव. मम्मी साहेब शांत हो. सौरभ मम्मीचा मुलगा आहे? हे सुरू उठ ना. हे सुरू तुझी मम्मी बोलावती ना तुला. कधी पण मी आग मारल्यावर एक झटके जो द्यायचं तू. सुरू उठ ना. ए बाबा, माझं काही चुकलं, मागलं असेल माफ कर. पण लेकरा उठ रे बाबा. तू म्हणजे खरं उठ. असं नाही होऊ शकत. तुझी मम्मी ना रे मी. उठ लवकर. उठून उभा राहा बरं. मम्मी बघ बोलवते तुला. काय राग आला तर माफी मागते तुझी. पण उठ बाबा. मम्मी, सौरभ तुमचा मुलगा आहे? वय सौरभ माझा पोरगा आहे.